नमस्कार आणि स्वागत आहे. चला आज एक परिस्थिती इमॅजिन करूया. समजा एका शाळेत एक शिक्षक आहेत, अनेक वर्षांपासून शिकवतायत, सगळं काही सुरळीत आहे. पण एके दिवशी शाळेला सरकारकडून एक पत्र येतं आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. पत्रात लिहिलेलं असतं की शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झालीये आणि त्यामुळे आता काही शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. आता या शिक्षकाचं काय होणार? त्यांची नोकरी जाणार का? अनेकांना तर तेच वाटेल की हो, नोकरी गेली. अगदी. पण थांबा, गोष्ट इतकी सरळ, इतकी सोपी नाहीये. आज आपण याच गुंतागुंतीच्या आणि तितक्याच महत्वाच्या प्रक्रियेचा सखोल आढावा घेणार आहोत. बरोबर. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा 10 जून 2016चा एक महत्वाचा सरकारी निर्णय आहे, जो खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबद्दल सगळं काही स्पष्ट करतो. हो. तर या चर्चेतनं आपण हे समजून घेऊया की एखादा शिक्षक अतिरिक्त का ठरतो, नक्की कोणाला निवडलं जातं आणि ह्या शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेताना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय असतात. तुम्ही सुरुवातच एका खूप महत्वाच्या मुद्द्याने केली आहे. हा फक्त एक सरकारी कागद नाहीये. हे एक असं धोरण आहे जे हजारो शिक्षकांची नोकरीची सुरक्षितता आणि शिक्षण संस्थांचं व्यवस्थापन यांच्यात एक बॅलन्स, एक समतोल साधण्याचा प्रयत्न करतं. बरोबर. यात सेवाज्येष्ठता आहे, सामाजिक आरक्षण आहे, प्रशासकीय जबाबदारी आहे, असे अनेक पैलू एकमेकांत गुंतलेले आहेत. चला यातले एक एक पदर उलगडून पाहूया. तर मग मूळ प्रश्नाकडे येऊया. ही अतिरिक्त होण्याची परिस्थिती मुळात निर्माणच का होते? म्हणजे कोणती कारणं आहेत ज्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावं लागतं? हो, आणि ही कारणं समजून घेणं महत्वाचं आहे, कारण त्यातून एक गोष्ट लक्षात येते की यात बहुतांश वेळा शिक्षकाची किंवा शाळेची थेट चूक नसते. अच्छा. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या घटणे. त्यामुळे साहजिकच शाळेतील वर्ग किंवा तुकड्या कमी होतात. दुसरं कारण म्हणजे समजा अभ्यासक्रमात काही बदल झाला, एखादा विषयच अभ्यासक्रमातून वगळला गेला, तर त्या विषयाच्या शिक्षकांची गरज कमी होते. बरोबर. अगदी. आणि तिसरं जे एक टोकाचं कारण आहे ते म्हणजे एखादी शाळा किंवा एखादा अभ्यासक्रमच बंद पडणं. ही कारणं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की यामागे मोठी सामाजिक आणि आर्थिक गणितं आहेत. म्हणजे ह्या काही केवळ शाळेच्या आवारात घडणाऱ्या गोष्टी नाहीयेत. अगदी बरोबर. तुम्ही एका फार महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. विशेषतः विद्यार्थ्यांची संख्या घटणं हे एका व्यापक सामाजिक बदलाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे कसं? यामागे ग्रामीण भागातून शहरांकडे होणारं स्थलांतर असू शकतं, एखाद्या विशिष्ट भागात लोकसंख्येची घनता कमी होणं असू शकतं, किंवा त्या परिसरात नवीन शाळांचे पर्याय उपलब्ध होणं, अशी अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे हे धोरण म्हणजे केवळ एक प्रशासकीय गरज नाहीये, तर बदलत्या सामाजिक परिस्थितीला शिक्षण व्यवस्थेने दिलेला तो एक प्रतिसाद आहे. ठीक आहे. म्हणजे आता परिस्थिती निर्माण झालीये, शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरणार हे नक्की झालं. आता येतो सगळ्यात मोठा आणि संवेदनशील प्रश्न, कोणाला अतिरिक्त ठरवायचं? समजा एकाच विषयाचे 5 शिक्षक आहेत आणि एकच जागा कमी करायची आहे, तर त्या 5 जणांपैकी कोणाची निवड होणार? इथेच या धोरणाचा गाभा आहे. बघा, यासाठी एक मुख्य आणि वस्तुनिष्ठ तत्व वापरलं जातं, ते म्हणजे एकत्रित सेवाज्येष्ठता. एकत्रित सेवाज्येष्ठता. हो. याचा अर्थ ज्या संस्थेच्या अनेक शाळा आहेत त्या सर्व शाळांमधील शिक्षकांची एक सिंगल सिनियरिटी लिस्ट बनवली जाते आणि या यादीमध्ये जो कनिष्ठतम कायम कर्मचारी असेल, म्हणजे जो सर्वात ज्युनियर परमनंट शिक्षक असेल, त्याला अतिरिक्त ठरवलं जातं. अच्छा. म्हणजे निर्णय घेताना मनमानीला वाव राहत नाही? अजिबात नाही. असं आहे. म्हणजे निर्णय फक्त एका शाळेपुरता मर्यादित नाही, तर पूर्ण संस्थेच्या स्तरावर घेतला जातो. पण यात अजून एक बारकावा आहे ना, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर ही प्रक्रिया वेगळी आहे असं काहीतरी. हो, आणि तो फरक महत्वाचा आहे. तो शैक्षणिक पात्रतेवर आधारित आहे. जर 1ली ते 5वीच्या वर्गातली विद्यार्थी संख्या कमी झाली, तर प्रशिक्षित अपदवीधर म्हणजे अंडरग्रॅज्युएट शिक्षकांमधून जो सर्वात ज्युनियर असेल तो अतिरिक्त ठरतो. आणि माध्यमिकचं? आणि जर 6वी ते 10वीची विद्यार्थी संख्या कमी झाली, तर प्रशिक्षित पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट शिक्षकांमधून सर्वात ज्युनियर शिक्षक अतिरिक्त ठरवला जातो. यातून योग्य शैक्षणिक स्तरावर समायोजन केलं जातं. आता इथे एक गोष्ट मला खूपच धक्कादायक आणि रंजक वाटली, ती म्हणजे कायम आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांमधला फरक. या परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की जे कर्मचारी अस्थायी म्हणजे टेम्पररी आहेत किंवा परिवीक्षाधीन म्हणजे ऑन प्रोबेशन आहेत,
हो, किंवा शिक्षण सेवक आहेत त्यांना अतिरिक्त ठरवलं जात नाही. त्यांच्या सेवा थेट संकुष्टात आणल्या जातात. हा एक खूप मोठा फरक आहे. संकुष्टात आणणे हा एक प्रशासकीय शब्द आहे, ज्याचा सरळ अर्थ आहे नोकरी समाप्त करणे. बापरे. म्हणजेच जे कर्मचारी सेवेत कायम नाहीत त्यांना अतिरिक्त ठरवून दुसऱ्या शाळेत पाठवण्याची म्हणजे समायोजनाची संधी मिळत नाही. त्यांची नोकरी थेट जाते. आणि कायम कर्मचाऱ्यांचं? या उलट कायम कर्मचाऱ्याला समायोजनाच्या माध्यमातून एक प्रकारचं संरक्षण कवच मिळतं. यातून नोकरीच्या सुरक्षिततेतील प्रचंड तफावत स्पष्ट दिसते. म्हणजे कायम होण्याला किती महत्व आहे हे यातून दिसतं. पण आता याहूनही एक मोठा ट्विस्ट येतो, जो सेवा ज्येष्ठतेच्या नियमालाही छेद देतो. तो म्हणजे आरक्षणाचा नियम. तो नेमका काय आहे? या संपूर्ण धोरणातील सर्वात नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. नियम असं सांगतो की सेवा ज्येष्ठतेच्या यादीत एखादे मागासवर्गीय शिक्षक सर्वात कनिष्ठ असले तरीही त्यांना अतिरिक्त ठरवता येत नाही. एक मिनिट. म्हणजे सिनियरिटी लिस्टमध्ये सगळ्यात खाली असूनही त्यांना अतिरिक्त ठरवता येत नाही. मग सिनियरिटीच्या तत्वाचं काय झालं? बरोबर. त्यांना तोपर्यंत अतिरिक्त ठरवता येत नाही जोपर्यंत शाळेतील त्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या आरक्षणाच्या टक्केवारीपेक्षा जास्त होत नाही. अच्छा, एक उदाहरण देऊन सांगाल का? हो. समजा एका शाळेत 10 शिक्षक आहेत आणि नियमानुसार 10% म्हणजे एक जागा राखीव प्रवर्गासाठी आहे आणि त्या राखीव जागेवरील शिक्षक सिनियरिटी लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे. तरी त्याला अतिरिक्त ठरवता येणार नाही, कारण त्याची संख्या आरक्षणाच्या मर्यादेत आहे. एकच जागा आहे आणि तो एकच शिक्षक आहे. मग अशा वेळी काय होतं? त्याला वगळून यादीत वरती जायचं का? अगदी तसंच. अशा वेळी त्या मागासवर्गीय कर्मचाऱ्याला वगळून त्याच्या वरच्या क्रमांकावर जो बिगर मागासवर्गीय कर्मचारी असेल त्याला अतिरिक्त म्हणून घोषित केलं जातं. म्हणजे याचा अर्थ सेवा ज्येष्ठतेत पुढे असूनही एका शिक्षकाला अतिरिक्त ठरावं लागू शकतं, केवळ त्यांचं प्रवर्ग वेगळं असल्यामुळे. हो. याचा अर्थ इथे सामाजिक न्यायाचं तत्व हे सेवा ज्येष्ठतेच्या तत्वावर मात करतं. तर खूप मोठा आणि संवेदनशील नियम वाटतोय. आहेच. इथे आपल्याला प्रशासनाचा एक नाजूक समतोल दिसतो. सेवा ज्येष्ठता हा एक वस्तुनिष्ठ नियम आहे, पण तो सामाजिक न्यायाच्या धोरणासमोर दुय्यम ठरवला जातो. म्हणजे व्यवस्थेसाठी केवळ अनुभव महत्वाचा नाही, तर सामाजिक प्रतिनिधित्व टिकवून धरणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. यामुळे काही वेळा वैयक्तिक स्तरावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ शकते, पण धोरणात्मक स्तरावर हा एक आवश्यक हस्तक्षेप मानला जातो. ठीक आहे. म्हणजे आता विविध नियमांचा वापर करून एक शिक्षक अतिरिक्त ठरला आहे. त्यांच्या मनात नक्कीच धाकधूक असेल की आता पुढे काय. इथेच समायोजनाची प्रक्रिया सुरू होते, बरोबर? ती नेमकी कशी काम करते? बरोबर. या प्रक्रियेचा पहिला टप्पा संस्थेच्या पातळीवर सुरू होतो. परिपत्रक स्पष्ट सांगतं की शिक्षकाला सरकारी यंत्रणेकडे पाठवण्याआधी संस्थेने स्वतःच्या अखत्यारातील इतर शाळांमध्ये कुठे रिक्त जागा आहेत हे तपासावं आणि तिथे त्या शिक्षकाला सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. हो. ही पहिली जबाबदारी संस्थेची आहे. आणि यात मुख्याध्यापकांसाठी एक विशेष तरतूद आहे जी त्यांना खूप मोठा दिलासा देते. हो, ती एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे. जर एखाद्या शाळेत मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरले आणि संस्थेच्या दुसऱ्या शाळेत जागा नसेल तर त्या मुख्याध्यापकांना त्याच शाळेत ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा शाळेची पटसंख्या पुन्हा वाढेपर्यंत पदावर कायम ठेवलं जातं. त्यांना पदावरून दूर केलं जात नाही. यामागे काय विचार असावा? अनुभवी नेतृत्वाला महत्त्व देण्याचा हा प्रयत्न आहे का? नक्कीच. या नियमातून अनुभवी नेतृत्वाला शिक्षण व्यवस्थेत टिकवून ठेवण्याचा उद्देश दिसतो. मुख्याध्यापक हे केवळ प्रशासक नसतात, ते शाळेचा चेहरा असतात. बरोबर. त्यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण शाळेला मिळतो. त्यांना अचानक पदावरून दूर केल्यास शाळेच्या कामकाजावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा एक दूरदृष्टीचा नियम म्हणता येईल. पण याची दुसरी बाजू नाही का? आहे. काही वेळा यामुळे शाळेत नवीन नेतृत्व येण्याची संधी थांबते आणि एक प्रकारची मरगळ येऊ शकते. त्यामुळे हा नियम फायद्याचा आहे, पण तो एका संभाव्य तोट्यासह येतो. वाव, ही दुसरी बाजू महत्वाची आहे. आता शिक्षकाच्या बाजूने विचार करूया. समजा संस्थेत जागा नाही आणि शिक्षण विभागाने त्या अतिरिक्त शिक्षकाला दुसऱ्याच संस्थेच्या शाळेत समायोजनासाठी पाठवलं, पण त्या शिक्षकाने ती शाळा काही कारणास्तव नाकारली तर इथे शिक्षकावरही एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. परिपत्रक स्पष्ट म्हणतं की जर अतिरिक्त शिक्षकाने समायोजनासाठी दिलेली शाळा स्वीकारण्यास नकार दिला तर त्याचा समायोजनाचा हक्क संपुष्टात येतो. म्हणजे त्याला दुसरी संधी दिली जात नाही.
आणि याचे परिणाम गंभीर आहेत. त्याचा समायोजनाचा हक्क संपल्यानंतर त्याची मूळ संस्था 3 महिन्यांची नोटीस देऊन त्याला सेवेतून कमी करू शकते. म्हणजे शासनाने दिलेली संधी स्वीकारली नाही तर नोकरी जाण्याचा धोका आहे. हो, व्यवस्थेला इथे लवचिकतेची अपेक्षा आहे. शिक्षकाने नवीन ठिकाणी जुळवून घेण्याची तयारी दाखवावी हा त्यामागे हेतू आहे. पण त्याचवेळी याच परिपत्रकात शिक्षकाला एक खूप मोठा आणि भावनिक हक्कही दिला आहे. तो कोणता? त्याला आपण परत येण्याचा हक्क असं म्हणू शकतो. समजा समायोजन झालेल्या शिक्षकाच्या मूळ शाळेत काही वर्षांनी पुन्हा जागा रिक्त झाली, तर त्या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ शाळेत परत रुजू होण्याची पहिली संधी दिली जाते. अरे वा, ही तर खूपच चांगली तरतूद आहे. म्हणजे त्यांचं मूळ संस्थेशी असलेलं नातं पूर्णपणे तुटत नाही. अजिबात नाही. आणि हा पर्याय निवडायचा की नाही हा पूर्णपणे त्या शिक्षकाचा अधिकार म्हणजे विकल्पाधिकार असतो. अच्छा, म्हणजे तो नवीन शाळेत खुश असेल आणि तिथेच राहू इच्छित असेल तर तो तसं करू शकतो किंवा मूळ शाळेत परत येऊ शकतो. या तरतुदीतून कर्मचाऱ्याच्या भावनांचा आणि त्याच्या मूळ संस्थेशी असलेल्या भावनिक नात्याचा विचार केलेला दिसतो. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. समजा शिक्षण विभागाने आदेश दिला, पण ज्या शाळेत समायोजन करायचं आहे त्या संस्थेनेच त्या अतिरिक्त शिक्षकाला रुजू करून घेण्यास नकार दिला तर काय? असं होऊ शकतं का? होऊ शकतं. आणि म्हणूनच त्यावर एक अतिशय कडक उपाययोजना या परिपत्रकात आहे. जर एखाद्या संस्थेने अतिरिक्त कर्मचाऱ्यास सामावून घेण्यास नकार दिला तर त्या शाळेतील मंजूर असलेल्या पदांपैकी तेवढी पदे व्यपगत केली जातील. व्यपगत करणे हा खूपच जड शब्द आहे. याचा सोपा अर्थ काय होतो? याचा सोपा अर्थ असा की ती जागा सरकारी रेकॉर्डमधून कायमची पुसून टाकली जाते. ती शाळा भविष्यात कधीही ती जागा भरू शकत नाही. काय सांगताय? म्हणजे एक मंजूर पोस्ट कायमची रद्द होते? हो. त्यामुळे जर एका शिक्षकाला नकार दिला तर त्या शाळेची एक जागा कायमची कमी होते. हा खूप मोठा फटका आहे त्या संस्थेसाठी. बापरे. बरोबर. ही एक प्रकारे अंमलबजावणीची हमी आहे. या नियमामुळे समायोजनाचे आदेश पाळणं संस्थांवर बंधनकारक होतं. यातून शासनाची भूमिका स्पष्ट होते की ही प्रक्रिया गांभीर्याने घेतली जावी. तर या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होतीये. अतिरिक्त शिक्षकांची प्रक्रिया ही वरवर दिसते तितकी सरळ नाही. ती पूर्णपणे सेवा ज्येष्ठतेच्या तत्वावर आधारित आहे असं आपण म्हणू शकत नाही. नाही, अजिबात नाही. कारण त्यात सामाजिक आरक्षणासारखं एक मोठा अपवाद आहे जो संपूर्ण समीकरण बदलू शकतो. अगदी. हे धोरण म्हणजे एका तारेवरची कसरत आहे. एका बाजूला कमी होणारी विद्यार्थी संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेलं आर्थिक वास्तव आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षकांची नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक समानतेसारखी मूल्ये आहेत. हे परिपत्रक या दोन्ही टोकाच्या गोष्टींना एकत्र सांभाळण्याचा एक प्रशासकीय प्रयत्न आहे. ते परिपूर्ण असेलच असं नाही, पण त्यातील प्रत्येक नियमामागे एक विशिष्ट तर्क आणि उद्देश नक्कीच आहे. ह्यात शिक्षकांना संरक्षण देणारे नियम आहेत, जसं की मूळ शाळेत परत येण्याचा हक्क किंवा मुख्याध्यापकांना मिळणारं संरक्षण. पण त्याचसोबत समायोजनाचा प्रस्ताव स्वीकारण्याची आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकलेली आहे. ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे. बरोबर. हे धोरण केवळ नियम सांगत नाही, तर ते व्यवस्थेतील प्रत्येक घटकाकडून, मग ती संस्था असो, शिक्षक असो किंवा प्रशासन असो, काहीतरी अपेक्षा करतं. संस्थेकडून सामावून घेण्याची, शिक्षकाकडून लवचिकतेची आणि प्रशासनाकडून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच हा समतोल साधला जाऊ शकतो. ही संपूर्ण धोरण विद्यार्थी संख्या कमी झाल्यावर काय करायचं यावर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे व्यवस्थेला आकुंचित कसं करायचं याचा एक आराखडा देतं. यातून एक विचार मनात येतो, याच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण झाल्यास काय? म्हणजे समजा एखाद्या शाळेत अचानक विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली, नवीन तुकड्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली, तर शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी नवीन शिक्षक पदं तातडीने मंजूर करण्याची अशीच एखादी सविस्तर आणि कालबद्ध प्रक्रिया अस्तित्वात आहे का? आपल्या व्यवस्थेकडे जशी संकुचित होण्याची योजना आहे तशीच वेगाने विकसित होण्याची ही सुस्पष्ट योजना आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.